नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विरुद्धार्थी शब्द बघणार आहोत। विरुद्धार्थी शब्द म्हणजे त्याच्या विरुद्ध अपोजिट। आता बघा इथे दिलेलं आहे, एखाद्या शब्दासाठी त्याच्या अर्थाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द म्हणजे विरुद्धार्थी शब्द होय। विरुद्धार्थी शब्दाच्या मध्ये आपण गुणाकार करतो अशी खून केली जाते। लक्षात ठेवा, खून अशी करायची आहे विरुद्ध अर्थाला। आपण कधी कधी बरोबरची आपल्या ध्यानात राहत नाही, कोणी कसं पण करतं, तर ही जी खून आहे ही महत्त्वाची आहे। आता इथे बघा काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, म्हणजे या गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट आहेत। या जर तुम्हाला समजल्या तर विरुद्धार्थी शब्द तुम्ही सहज लिहू शकता। विरुद्धार्थी शब्द लक्षात ठेवण्यासाठी काही क्लुप्त्या पुढील प्रमाणे आहेत। काही शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहिताना त्यांच्या प्रत्ययामध्ये बदल होतो। प्रत्यय म्हणजे पुढचा शब्द, नॉर्मल म्हणजे थोडा बदल होतो। प्रत्यय म्हणजे हा लास्टचा शब्द थोडा बदलतो। यामध्ये बघा काही शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहिताना उपसर्गामध्ये बदल होतो। आता उपसर्ग म्हणजे स्टार्टिंगचा शब्द। कोणता? स्टार्टिंगचा शब्द। आता आपण हा बघू विरुद्धार्थी शब्द लिहिताना प्रत्यय म्हणजे लास्टचा। तर आता बघा इथं बुद्धिमान, आता बुद्धिमान याचा विरुद्धार्थी बुद्धिहीन आहे। तर बघा लास्टचा फक्त शब्द बदललेला आहे, लास्टच्या अगोदरचा एक शब्द बदललेला आहे, बुद्धिहीन। आता बघा इथं काही शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहिताना उपसर्गामध्ये बदल होतो। आता उपसर्ग म्हणजे स्टार्टिंगचा शब्द, बघा विभूषित, इथं बघा सुभूषित, म्हणजे सगळं सारखं आहे। पहिला शब्द बदलतो, प्रत्ययाला लास्टचा बदलतो। इथं बघा काही शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहिताना मूळ शब्दांना उपसर्ग जोडले जातात। आता उपसर्ग जोडले जातात, उपसर्ग म्हणजे स्टार्टिंगचाच। आता बघा परिणामकारक, अपरिणामकारक, फक्त अ जोडलेला आहे। प्रामाणिक, अप्रामाणिक, तर अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। काही शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहिताना मूळ शब्दापेक्षा वेगळे वापरले जातात। आता बघा खरेदी, विक्री, गरम, थंड, लहान, मोठा, तर अशा गोष्टी ज्या आहेत या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या, परत पुन्हा दाखवतो बघा, तर या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर तुम्हाला विरुद्धार्थी शब्द लिहिताना कोणतीही अडचण येणार नाही। तर या ठिकाणी आपण प्रत्यक्ष शब्द बघू। विरुद्धार्थी शब्द बघा, पहिला आहे अगोदर। आपण काय म्हणतो? अगोदर। अगोदरच्या विरुद्धार्थी शब्द बघा नंतर। दुसरा आहे अडाणी, अडाणीचा काय आहे? ज्ञानी, शहाणा। तिसरा आहे अति, अतिला काय? अल्प, अति म्हणजे जास्त, अल्प म्हणजे कमी। इकडे बघा अधिक, उणे, कमी। आता बघा जवळजवळ हे अति आणि अधिक यांचा सारखाच अर्थ होतो, पण बघा त्याचं काय लिहिलं आहे। अधोगती, प्रगती, उन्नती। अनावधानचा विरुद्धार्थ आहे अवधान। अपराधी, निरपराधी। अपेक्षाभंग विरुद्धार्थी शब्द आहे अपेक्षापूर्ती, अपेक्षित, अनपेक्षित। अभिमान, दुराभिमान, अरुंद, रुंद। आकर्षण, अनाकर्षण, आठवण, विस्मरण। आदर, अनादर। आवश्यक, अनावश्यक। आशा, निराशा। आशीर्वाद, शाप। आसक्त, विनासक्त। आस्था, अनास्था। ओबडधोबड, गुळगुळीत। बघा इथं थोडा वेगळा शब्द डायरेक्ट आलेला आहे, म्हणजे हा काय मूळ शब्दापेक्षा वेगळा आहे। ओबडधोबड, गुळगुळीत। पुढचं आपण बघू ओले, सुके। ओळखीचा, परका, अनोळखी। इच्छा, अनिच्छा। इमान, बेईमान, विरुद्धार्थी बेईमान येतं बघा। इथं उपसर्ग बदललेला आहे। इलाज, नाईलाज, इथे बघा उपसर्ग जोडून आलेला आहे। इहलोक, परलोक। उगवणे, मावळणे, उगवणे किंवा उजाडणे, मावळणे। उचित, अनुचित। उत्कर्ष, उपकर्ष, अधोगती। उत्तीर्ण, अनुत्तीर्ण, याला पास, नापास पण म्हणतात। उत्साह, निरुत्साह। उदय, अस्त। उदास, प्रसन्न। उन्नती, अवनती। उमेद, नाउमेद। ऊन, सावली। एकमत, दुमत। ऐच्छिक, अनैच्छिक। अंत, प्रारंभ। अंधकार, प्रकाश किंवा उजेड। कर्कश, मंजूळ किंवा मधुर। कच्चा, पक्का। कठीण, मऊ। कठोर, मृदू। कडक, नरम। कबूल, नाकबूल। कर्णमधुर, कर्णकर्कश। कळस, पाया। काटकसर, त्याचा उधळपट्टी। कामसू, आळशी। कायदेशीर, बेकायदेशीर। कीर्ती, अपकीर्ती। कृत्रिम, नैसर्गिक। कृपा, अवकृपा। कौतुक, निंदा। क्रोध, दयालू। खरे, खोटे किंवा लटके। खरेदी, विक्री। खात्री, शंका, संशय। खेडे, शहर। गडद, फिके। गडोळ, स्वच्छ। गर्द, विरळ। गमन, आगमन। गरम, थंड। गरीबचा, श्रीमंत। गर्विष्ठ, निगर्वी। गारवाचा उष्मा, गुणचं अवगुण।
गुणगांचं निंदा, बघा निंदा. गुप्तचं उघड, गुरु शिष्य. गुळगुळीत, खरखरीत किंवा खडबडीत. गैर योग्य. घाऊक, घाऊक म्हणजे जास्त, आणि किरकोळ. चढण उतार. तर हे सगळे चिन्ह बघा त्यांनी दिलेले आहेत. हा विरुद्धार्थी याचं सिंबल आहे, हा विरुद्धार्थीचे चिन्ह आहे. पुढचा शब्द आपण घेऊ चढाई. बघा चढाई माघार. चपळ मंद. चल अचल किंवा स्थिर. चिमुकला प्रचंड. चिरंजीवी अल्पजीवी. चांगले वाईट. जगणे मरणे. जड हलके. जबाबदार बेजबाबदार. जय पराजय. जलद सावकाश किंवा मंद. जहाल मवाळ. जागृत निद्रिस्त. जिवंत मृत. झोप जाग. टंचाई विपुलता किंवा मुबलक. ठळकचा विरुद्धार्थी आहे पुसट. तप्तचा आहे थंड. ताजेचा आहे शिळे. तारुण्य वाधर्क्य. तेजस्वी निस्तेज. तीव्र सौम्य. तीक्ष्ण बोथट. थोडे जास्त. थोरला धाकटा. थंड गरम. दयाळू निर्दयी. दाट विरळ. दिवस रात्र. दीर्घायुष्यी अल्पायुष्यी. दूर जवळ. दृश्य अदृश्य. देव दानव. देश परदेश. दोषी निर्दोष. धडधाकट कमजोर. धर्म अधर्म. धिटाई भित्रेपणा किंवा भ्याडपणा. धीट भित्रा. धूर्त भाबडा. धुसर स्पष्ट. नफा तोटा. नम्र उद्धट. नवीन जुने. नाशवंत अविनाशी. निम्न उच्च. न्याय अन्याय. निंदा स्तुती. निशस्त्र सशस्त्र. नीती अनिती. नुकसान फायदा. परका स्वकीय किंवा आपला. पात्राला विरुद्ध आहे अपात्र. पापला विरुद्धार्थी आहे पुण्य. पूर्णाला विरुद्धार्थी आहे अपूर्ण. पौर्णिमाला विरुद्धार्थी आहे काय अमावस्या. प्रकटला विरुद्धार्थी आहे अप्रकट. प्रखरला आहे विरुद्धार्थी सौम्य. प्रतिकूलला आहे विरुद्धार्थी अनुकूल. प्रत्यक्ष विरुद्धार्थी अप्रत्यक्ष. प्रश्नाला विरुद्धार्थी आहे उत्तर. प्राचीनला विरुद्ध अर्वाचीन. प्रामाणिकला आहे विरुद्ध अप्रामाणिक. प्रियला आहे अप्रिय. फरकला आहे साम्य. बरेला आहे वाईट. बरोबरला विरुद्ध आहे चूक. बलाढ्याला विरुद्धार्थी आहे कमजोर. बिघाडला विरुद्धार्थी आहे दुरुस्ती. बुद्धिमानला विरुद्धार्थी आहे निर्बुद्धी. सावधला विरुद्धार्थी आहे सावध. बेसूरला सुरे. इथं बघा बोथटला विरुद्धार्थी आहे धारदार. बंदला विरुद्ध उघडे. भक्कमला विरुद्ध कमकुवत. भरतीला विरुद्ध ओटी. भलेला विरुद्धार्थी बुरे. भाग्यवंताला विरुद्धार्थी दुर्भागी. मधुरला विरुद्धार्थी कटू किंवा कडू. मनोरंजनला विरुद्धार्थी कंटाळवाणे. मानला विरुद्धार्थी अपमान. मालकला विरुद्धार्थी नौकर. मित्राला विरुद्धार्थी शत्रू किंवा वैरी. मूर्खला विरुद्धार्थी शाणा. मृत्यूला विरुद्धार्थी जन्म किंवा जीवन. मोकळेला विरुद्धार्थी आहे बंदिस्त. मंगलला विरुद्धार्थी आहे अमंगल. रक्षकला विरुद्धार्थी आहे मारक. रुचकरला विरुद्धार्थी आहे बेचव. रूपवानला विरुद्धार्थी आहे कुरूप. रोगीला विरुद्धार्थी आहे निरोगी. लवकरला विरुद्धार्थी उशिरा. लहानला विरुद्धार्थी थोर किंवा मोठा. लायकला विरुद्धार्थी नालायक. लिखितला विरुद्धार्थी अलिखित. लोभीला विरुद्धार्थी निर्लोभी. वक्ताला विरुद्धार्थी श्रोता. वाकडेला विरुद्धार्थी सरळ. वास्तवला विरुद्धार्थी काल्पनिक किंवा अवास्तव. विद्वानला विरुद्धार्थी अडाणी किंवा अज्ञानी. विरोधला विरुद्धार्थी पाठिंबा. विवेकला विरुद्धार्थी अविवेकी. विश्वासला विरुद्धार्थी अविश्वास. शापला विरुद्धार्थी वरदान. स्वासतला विरुद्धार्थी अस्वासत. शिकारीला विरुद्धार्थी सावज. शिस्तला विरुद्धार्थी बेशिस्त. आणि शुद्धला विरुद्धार्थी अशुद्ध. श्वासला विरुद्धार्थी निश्वास. श्वेतला विरुद्धार्थी श्याम. सकाळला विरुद्धार्थी संध्याकाळ. सजीवला विरुद्धार्थी निर्जीव. सज्जनला विरुद्धार्थी दुर्जन. सत्यला विरुद्धार्थी निस्तेज. सदोषला विरुद्धार्थी निर्दोष. सार्थला विरुद्धार्थी व्यर्थ. सार्थकला विरुद्धार्थी निरर्थक. साम्यला विरुद्धार्थी भेद. साक्षरला विरुद्धार्थी निरक्षर. सुगमला विरुद्धार्थी दुर्गम. सुकांतिकाला विरुद्धार्थी शोकांतिका. सुगंधला विरुद्धार्थी दुर्गंध. सुजानला विरुद्धार्थी अजान. सुंदरला विरुद्धार्थी कुरूप. सुदैवीला दुर्दैवी. सुपीकला नापीक. सुप्रसिद्ध विरुद्धार्थी कुप्रसिद्ध. सुरक्षितला विरुद्धार्थी असुरक्षित. आणि सुशिक्षितला विरुद्धार्थी अशिक्षित. सूर्योदयाला विरुद्धार्थी सूर्यास्त. सोयीला विरुद्धार्थी गैरसोय. पुढे आहे संकोचितला व्यापक. संतोषला असंतोष. संभवला विरुद्धार्थी असंभव. संवादला विरुद्धार्थी विसंवाद. स्मृतीला विरुद्धार्थी विस्मृती. स्वच्छला विरुद्धार्थी अस्वच्छ. स्वतंत्रला विरुद्धार्थी परतंत्र. स्वदेशीला विरुद्धार्थी परदेशी. स्वपक्षला विरुद्धार्थी प्रतिपक्ष. स्वातंत्र्याला विरुद्धार्थी पारतंत्र्य. स्वार्थीला विरुद्धार्थी निस्वार्थी. हजरला विरुद्धार्थी गैरहजर. हर्षला विरुद्धार्थी खेद. हानीला विरुद्धार्थी लाभ. हितला विरुद्धार्थी अहित. हितचिंतकला विरुद्धार्थी हितशत्रू.
हिंसकला विरुद्धार्थी अहिंसक, हिंसाला विरुद्धार्थी अहिंसा, होकारला विरुद्धार्थी नकार, क्षयला विरुद्धार्थी अक्षय, क्षम्यला विरुद्धार्थी अक्षम्य, ज्ञातला विरुद्धार्थी अज्ञात आणि ज्ञानला विरुद्धार्थी अज्ञान. तर जवळपास आपण 230 विरुद्धार्थी शब्द घेतलेले आहेत. तर लक्षात ठेवायचं आहे आणि तुम्हाला हे विरुद्धार्थी परीक्षेला कामी येतील. त्याचं तुम्ही व्यवस्थित वाचन करायचं, समजून घ्यायचं. धन्यवाद.